हॅलो ॲस्पिरंट्स, आज झालेला ग्रामीण बँकचा पेपर त्याचा आपण डिटेल ॲनालिसिस घेऊन आलेलो आहोत. आपला ग्रामीण बँकचा पेपर प्रिलिम्स एक्झामिनेशन ही शेड्यूल होती 6, 7, 13 आणि 14. त्यापैकी आज डे 1 6 चा पेपर झालेला आहे, राईट. तर आपल्या काही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेला आहे, त्यांच्यानुसार हे डिटेल ॲनालिसिस मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. हे फार फायदेशीर राहील. ज्यांचा पेपर उद्या 13 किंवा 14 तारखेला आहे त्यांनी अवश्य बघून जायचं आहे. ओके, सो लेट स्टार्ट. कम ऑन. पहिले आपण जाऊया पेपरची जी सिक्वेन्स होती पहिले रिझनिंग अँड देन क्वांट्स. सिक्वेन्स पहिले रिझनिंग ओपन झाला, मग क्वांट्स ओपन झाला. रिझनिंगला 40 क्वेश्चन्स, क्वांट्सला 40 क्वेश्चन्स, रिझनिंगला 25 मिनिट्स, क्वांट्सला 20 मिनिट्स. ओव्हरऑल पेपर 45 मिनिट्स. ओके, आपण आता पुढे जाऊया. रिझनिंग मध्ये पेपर पझल्स आणि मिसलिनियस, पझल सिटिंग अरेंजमेंट आणि मिसलिनियस हे दोन सेक्शन्स असतात, राईट. तर यात आता आपण बघूया पझल कोणते कोणते आलेले होते आणि किती वेटेजचे आलेले होते. पहिला पोस्ट बेस्ड पझल. पोस्ट बेस्ड पझल आपण बऱ्याच व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे. पोस्ट बेस्ड पझल व्हेरी इम्पॉर्टंट पझल. हा पझल आपल्याला उद्या बघू शकतो, परवाच्या पेपरला बघू शकतो आपण. तर पोस्ट बेस्ड पझल हा 7% होता आणि 5 क्वेश्चन्स. ओके, त्याच्यानंतर स्क्वेअर बेस्ड पझल. आता स्क्वेअर बेस्ड पझलला 4 जण कॉर्नरला, 4 जण सेंटरला, राईट. असा हा स्क्वेअर बेस्ड पझल, अगेन 5 क्वेश्चन्स. त्यानंतर मंथ आणि डेट बेस्ड पझल. आता मंथ आणि डेट बाय 3/2 च्या कॉलम मध्ये आपल्याला तो पझल बसलेला आहे. सगळे इझी टाइप ऑफ पझल्स आलेले आहे. ओके, त्यानंतर ब्लड रिलेशन व्हेरी व्हेरी ट्रिकी. बऱ्याच विद्यार्थ्यांचं असं म्हणणं झालं की ज्यांनी ब्लड रिलेशन पासून सुरुवात केलेली होती त्यांचा पेपर खूप कमी अटेम्प्ट झालेला आहे. तरी माझं सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की ब्लड रिलेशन पहिल्यांदा येऊ, मिड पेपरला येऊ, लास्टला सॉल्व्ह करायचं आपल्याला. पहिले मिसलिनियस टॉपिक्स आणि आपले हे जे छोटे सोपे पझल्स आहेत ते करून मगच ब्लड रिलेशन सॉल्व्ह करा. ज्या विद्यार्थ्यांनी आज ब्लड रिलेशन आधी सॉल्व्ह केलेलं आहे त्यांचं फार नुकसान झालेलं आहे. त्यांचा ओव्हरऑल अटेम्प्ट खूप कमी झालेला आहे. तरी उद्या ज्यांचा पेपर आहे त्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, ब्लड रिलेशन सॉल्व्ह ऍट द एंड. ओके, त्यानंतर आपण येऊया कंपॅरिझन बेस्ड पझल. तर कंपॅरिझन बेस्ड पझल 3 to 4 क्वेश्चन्स विचारलेले आहे, 6% आहे, व्हेरी व्हेरी सिंपल. त्यानंतर एक वर्ड सिरीज आलेली आहे. वर्ड सिरीज म्हणजे 3 लेटर बेस्ड एक 3-4 वर्ड्स आहे, त्यांच्यावर शफल करून सिरीज विचारलेली आहे, अगेन फॉर 5 क्वेश्चन्स. ओके, त्यानंतर आपला फेवरेट टॉपिक सिलॉग्स आणि इनइक्वालिटीज. सिलॉग्स व्हेरी व्हेरी सिंपल, 2/2 आणि 3/2 चे सिलॉग्स विचारलेले, म्हणजे 2 स्टेटमेंट 2 कन्क्लुजन, 3 स्टेटमेंट 2 कन्क्लुजन, असे टाइप्स ऑफ सिलॉग्स विचारलेले आहे. प्लस इनइक्वालिटीज व्हेरी व्हेरी सिंपल, कॉमन इनइक्वालिटीज विचारलेले आहे, नॉन कॉमन वाले. ओके, दोन्ही मिळून 6 to 7 क्वेश्चन्स. त्यानंतर चायनीज कोडिंग डिकोडिंग आलेलं आहे. काही क्वेश्चन्स सेंटेन्सेस मध्ये 2 वर्ड्स काढायला लावले, काही याच्यात सिंगल वर्ड कोड विचारला. ओके, त्यानंतर पेअर फॉर्मेशन आणि वर्ड बेस, वॉवेल अँड कन्सोनंट बेस वर्ड शफल म्हणजे अरेंजमेंट आलेली. आता इथं पेअर फॉर्मेशन आहे. असा हा ओव्हरऑल 40 क्वेश्चन्सचा हा पेपर आलेला होता IBPS RRBचा. तर अशा प्रकारे एकच सजेशन राहील की ब्लड रिलेशन सॉल्व्ह ॲट एंड, बाकी सगळा पेपर थ्रू आउट गेले तरीही चालेल. ओके, आता आपण वळूया क्वांट्स सेक्शनला. ओके, ही झाली रिझनिंगची सेक्शन. आता आपण शॉर्ट मध्ये क्वांट सेक्शनला काय काय आलं ते पटकन बघून घेऊया. ओके, क्वांट सेक्शन. आता क्वांट सेक्शनला पहिले आलं सिम्प्लिफिकेशन फॉर 15 क्वेश्चन्स. सिम्प्लिफिकेशन 15 क्वेश्चन्स. त्यानंतर आलं रॉंग नंबर सिरीज 5 क्वेश्चन्स. त्यानंतर DI 2 सेट्स, 1 टेब्युलर, सेकंड बार ग्राफ.
4th अर्थमॅटिक. ओके, 10 क्वेश्चन्स, 15 20 30 आणि ऑलमोस्ट 9 to 10 क्वेश्चन्स हे अर्थमॅटिक. ओके, आता बघूया आपण क्वांट्सचा पेपर काय आलेला. क्वांट्सचा पेपर 40 क्वेश्चन्स 20 मिनिट्स ओनली. रिझनिंग पेक्षा 5 मिनिटं कमी इथे. ओके, आता आपण बघूया सिम्प्लिफिकेशन फॉर 15 क्वेश्चन्स ॲज युजल. ग्रामीण बँकेचा प्रिलिम्सचा असिस्टंट लेवलचा पेपर आहे. सिम्प्लिफिकेशन फॉर 15 क्वेश्चन्स, व्हेरी सिम्पल, विदिन टाइम विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट केलेले आहे. ओके, त्यानंतर रॉंग नंबर सिरीज. आता इथे रॉंग नंबर सिरीज आलेली आहे, तर उद्या काही शिफ्ट्सला मिसिंग नंबर सिरीज पण येऊ शकते, काही शिफ्ट्सला रॉंग नंबर सिरीज पण येऊ शकते. परंतु रॉंग नंबर सिरीज आलं आहे म्हणून पॅनिक व्हायची काहीही आवश्यकता नाहीये. रॉंग नंबर सिरीज आहे, पण बेसिक ॲडिशन सबस्ट्रॅक्शन याच्यावरच आहे. ओके, रॉंग नंबर लगेच हायलाइट होत आहे. त्यानंतर येऊया आपण डीआयचे 2 सेट्स, एक आहे टेब्युलर, एक आहे बारग्राफ. टेब्युलर मध्ये एक बेसिक डेटा आलेला काही विद्यार्थ्यांकडून की कार आणि स्कूटरचा डेटा आहे सर, आणि इथे ए बी सी डी ई आहे. ओके, असा डेटा आहे ओव्हरऑल, आणि अशा डेटामध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारलेले आहे. ओके, त्यानंतर एक बायोग्राफ बेस्ड डेटा, आणि लास्टला येऊया आपण अर्थमॅटिक. अर्थमॅटिकचे जे मेन टॉपिक्स आहे आपले, पार्टनरशिप, त्याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्यानंतर एज, मेन्सुरेशन, मिक्सचर ॲलिगेशन, असे काही सब टॉपिक्स आहे अर्थमॅटिकचे, त्यावरही चांगले वेटेजचे क्वेश्चन्स विचारलेले आहे. असं आहे आपलं हे क्वांट्सचं अनालिसिस. रिझनिंगचं अनालिसिस झालं, क्वांट्सचं अनालिसिस झालं. आता सेफ अटेम्प्ट्सवर आपण बोलूया थोडीशी. आजच्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पेपर सॉल्व्ह केला, प्रत्येकाची अपेक्षा होती सर मी RRBचा पेपर आहे, इझिएस्ट पेपर आहे, मी 80 अटेम्प्ट करून येईल. असं काहीही नाहीये. पेपरची लेवल प्रत्येक वेळेस चेंज होत असते. त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांनी रिझनिंगला 35 to 37 अटेम्प्ट केलेले आहे, ज्या विद्यार्थ्यांनी क्वांटला 38 प्लस अटेम्प्ट केलेले आहे, 38 to 37 प्लस अटेम्प्ट केलेले आहे, या विद्यार्थी कम्प्लिटली सेफ झोन मध्ये आहे. ओके, हे विद्यार्थी कम्प्लिटली सेफ झोन मध्ये आहे, याची काळजी घ्यायची आहे. ओके, 72 प्लस महाराष्ट्रासाठी सेफ अटेम्प्ट आपल्याला म्हणू शकतो. काही क्वेश्चन्स ट्रिकी होते. प्लस लास्टला मी काही पॉइंट्स हायलाइट करतो. ब्लड रिलेशन, सॉल्व्ह ॲट एंड, स्टे काम, स्टे चिल, स्टेप बाय स्टेप पेपर सॉल्व्ह करा. पेपर प्रचंड इझी आहे. काही क्वेश्चन्स वाटत असतील, काही पझल वाटत असेल, हा ट्रॅप आहे, इथे आपण अटकू शकतो. सॉल्व्ह ॲट लास्ट. जे सोपं आहे पहिलं करून घ्यायचं. ओके, विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. ज्यांचा पेपर 7, 13 आणि 14 तारखेला आहे, त्यांना आमच्या पूर्ण टीम कडून, माझ्याकडून विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. यू विल डेफिनेटली सक्सीड. थँक्यू.